नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. आज आपण तू ही रे माझा मितवा या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. तर प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड खूप सॉलिड आणि धमाकेदार असणार आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रेक्षकांनो, आपण बघितलं की ते ईश्वरीला ते दूध कडवट लागत असल्यामुळे ती ते दूध अर्धवट ठेवून इकडे घरामध्ये येते आणि किचन जवळ जाते. ती दूध ठेवलेलं असतं ती टेस्ट करून बघते. ती म्हणते की हे दूध तर एकदम बढिया आहे, मग माझ्या ग्लास मधल्या दुधाची चव अशी कडवट का लागली? ती म्हणते की माहिती नाही, असेल काहीतरी. प्रेक्षकांनो, तेवढ्यात तिथनं मागे लावण्य आणि वल्लरी ईश्वरीकडे लक्ष ठेवून असतात आणि ईश्वरी म्हणते हळदी कुंकवासाठी बायका येतील, त्यांच्यासाठी दूध तयार करूनच ठेवावं लागेल. इकडे लावण्याला मात्र टेन्शन यायला लागतं आणि म्हणते हिला झोप कशी येत नाही अजून. वल्लरी म्हणते येईल येईल. लावण्य म्हणते की मामी, आपण तिला जे औषध दिलं होतं ग्लासच्या बॉटम मध्ये तर राहिलं नसेल ना? वल्लरी म्हणते जेवढं प्यायला येत ना तेवढ्याने सुद्धा तिला झोप यायलाच पाहिजे. थोडा धीर धर ना, पेशन्स ठेव ना. प्रेक्षकांनो, हिला इकडे खूपच झोप येत असती. ही देवी आईकडे बघते आणि तिचं काम करत असते. तेवढ्यात तिथे 3 बायका येतात प्रेक्षकांनो आणि त्या म्हणतात येऊ का ग? ती या ना या. प्रेक्षकांनो, त्यातली एक लेडी म्हणती कोजागिरीच्या रात्री आमंत्रण असतंच तुमच्या घरी नेहमी. प्रेक्षकांनो, इकडे हा राजेश पण ईश्वरीवर लक्ष ठेवून असतो. एक म्हणती कितीही उशीर झाला, जागरण झालं तरीही आम्ही येतोच. इथे आल्यावर आम्हाला खूप प्रसन्न वाटतं. ईश्वरी म्हणते की मलाही खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून. त्या म्हणतात की तुझं लग्न झाल्यापासून तुला भेटायची खूप इच्छा होती. ईश्वरी त्यांना म्हणते की तुम्ही देवीचं दर्शन घ्या, मी तुम्हाला हळदी कुंकू लावते. प्रेक्षकांनो, तेवढ्यात वल्लरी तिथे येते आणि म्हणते की बरं झालं आला तुम्ही. आणि म्हणते ईश्वरी जा पटकन दूध घेऊन ये. अगं बघत काय बसलीये, जा पटकन दूध घेऊन ये. ईश्वरी म्हणते बरं आलीच. लावण्य तिला खुलवते की ते हळदी कुंकवाचं मला दे. प्रेक्षकांनो, ईश्वरी तिला हातात देऊन देते आणि ती दूध आणायला किचन मध्ये जाते. प्रेक्षकांनो, ईश्वरी तिकडे गेल्यानंतर मामी म्हणते की लावण्य सगळ्यांना हळदी कुंकू लाव. लावण्य म्हणते की हो लावते आणि ही लावण्य हळदी कुंकू लावायला जाणार तेवढ्यात त्या तिघींमध्ये तिघीच्या तिघी बोलतात, अहो हिचं तर लग्न झालेलं नाही अजून. हिच्या गळ्यात असं बोलल्यानंतर लावण्य मामीला खुणवते आणि मामी म्हणतात बहिणी कमालच करताय तुम्ही. च्या दिवशी लक्ष्मी कुठल्या रूपाने येईल काही सांगता येतं का? बघा हिच्या सौंदर्याकडे किती गोड आहे दिसायला. नावच मोळील लावण्य आहे हिचं, हो की नाही? आणि प्रेक्षकांना इकडे ही लावण्य मामीने कौतुक केल्यामुळे लाजते आणि त्या प्रेक्षकांना त्या बायका सुद्धा तिच्याकडे बघून थोड्या हसतात, म्हणजे यानच हसतात. मामी म्हणते की लावण्या लाव. लावण्या पण म्हणते हो. प्रेक्षकांना इकडे मात्र मामीला व्हिडिओच काढायचा असतो, त्यामुळे ती सारखा फोन समोर घेऊन असते ही हळदी कुंकू लावत असताना. आणि लावण्या आधी कुंकू लावते तर त्यातली म्हणते की अगं कुंकू नाही, हळद लावायची आधी. प्रेक्षकांना हा राजेश ईश्वरीवर तर लक्ष ठेवूनच असतो आणि तो म्हणतो की अर्णव कुठे दिसतच नाहीये आणि म्हणतो की झोपला वाटतं. आणि प्रेक्षकांनो, तिकडे मात्र अर्णव काठी घेऊनच उभा असतो त्याच्या मागे. प्रेक्षकांनो, हा राजेश म्हणतो की जे काही करायचं ते पटकन आटपा आणि जा. आजची रात्र माझ्या इंदोरी जिलेबी सोबत घालवायची आहेत मला, फक्त ती आणि मी. प्रेक्षकांनो, हा अर्णव मात्र त्या राजेशवर लक्ष ठेवूनच आहेत आणि राजेश तिथनं निघून जातो. प्रेक्षकांनो, इकडे लावण्य आधी हळद आणि कुंकू असं लावते आणि ती मामी म्हणतात की इकडे बघ इकडे बघ, बघा जरा स्माईल. प्रेक्षकांनो, इथे ही लावण्य तिघींना पण हळदी कुंकू लावते आणि त्याचा व्हिडिओ मात्र मामी काढता. प्रेक्षकांनो, तेवढ्यात तिथे ईश्वरी येते आणि दुधाचे ग्लास घेऊन आणि म्हणते की हळदी कुंकू लावून झालं का? लावण्याला असं वाटतं की मी खूप मोठं काम केलंय. ती लगेच इगो मध्ये म्हणते हो हो. ईश्वरी म्हणते काय हरकत नाही, मी सुद्धा लावते. आणि ती लावण्याकडे ते दुधाचे ग्लास टेकवते आणि प्रेक्षकांना ती तिच्या हातातनं ट्रे घेते आणि ह्या तिघींनाही हळदी कुंकू लावत असते. आम्ही म्हणतात की आता तुला काय करायचं ते कर, आमचं तरी काम झालं. प्रेक्षकांना ते हळदी कुंकू लावून झाल्यानंतर ती ते ताट
देवी आई समोर ठेवते आणि म्हणते की नमस्कार करते. ती पहिल्या लेडीला नमस्कार करते, त्या लेडीज तिला आशीर्वाद देतात की सुखी राहा. त्यातली दुसरी म्हणते की अखंड सौभाग्यवती भव. तिसरी म्हणते की सुखी राहा. तिसरी तिला अजून म्हणते की लक्ष्मीचं रूपाचं तेज आहे तुझ्या चेहऱ्यावर. ऐकून लावण्य मात्र बिचकते. ईश्वरी म्हणते या ना, या तुम्ही या, बसा, मी तुम्हाला दूध देते. प्रेक्षकांनो, त्या बायकांनी हिचं कौतुक केल्यानंतर मात्र लावण्याचं डोकं थोडं फिरलेलं असतं. त्या बायकांना ती मध्ये बसवते आणि ईश्वरी लावण्याच्या हातनं दुधाचे ग्लास म्हणजे ट्रे घेते आणि त्या बायकांना देण्यासाठी जाते. प्रेक्षकांनो, तिने दूध दिल्यानंतर त्या बायका बहुतेक निघून जात आहेत, कारण त्यांनी डायरेक्ट ईश्वरी बाहेर दाखवलेली आहे. तिला खूप झोप येत असते आणि ती तिच्या गालावर अशी हाताने टॅप करत असते. प्रेक्षकांनो, इकडे हा राजेश उभा असतो आणि म्हणतो कधी झोपणार आहे ही इंदोरी जिलेबी. आणि प्रेक्षकांनो, त्याला खूप जांभळ्या येत असतात, कारण त्याने ते ईश्वरीचं राहिलेलं दूध पिलेलं असतं. आणि तेवढ्यात तिथे वल्लरी येते आणि म्हणते की जावई बापू, का जागे राहिलात तुम्ही, जाऊन झोपा ना. राजेश म्हणतो की नाही नाही मामी, आता कसा झोपू मी, इंदोरी जिलेबीचं काय मग. प्रेक्षकांना वल्लरी म्हणते की इंदोरी जिलेबी, आणि राजेश म्हणतो की मिठाई. मामी म्हणतात की अहो आज दूध होतं मसाला, ईश्वरीने मिठाई केली होती ना, ती संपली. प्रेक्षकांना त्याला खूप खूप म्हणजे खूप जास्त झोप येते आणि मामी म्हणते काय हो जावई बापू, तुम्हाला एवढा अनावर झोप येते, एवढ्या जांभळ्या येत आहे, जाऊन झोपा की. राजेश म्हणतो झोपतो मामी मी, तुम्ही नका काळजी करू. म्हणती अहो तुम्हाला झोप कंट्रोल होत नाहीये, मी खोलीपर्यंत सोडू का तुम्हाला. म्हणतो की नाही, मी जाऊन झोपेल, आलीयेत मला खूप झोप. प्रेक्षकांना हा मनोमन म्हणतो की ते दूध, ते इंदोरी जिलेबी अर्णवने काही केलंयत का, एवढी झोप काय येते मला. प्रेक्षकांना वल्लरी मात्र त्याच्याकडे लक्षच ठेवून असते आणि म्हणते की जावई बापू, अहो एवढी झोप येते, मग जा की झोपायला. राजेश म्हणतो की जातो. प्रेक्षकांना हा राजेश तिकडनं निघतो तर मामी म्हणतात सावकाश जा, आणि तो गेल्यानंतर म्हणतात की असं काय हे वल्लरी म्हणते. प्रेक्षकांना वल्लरी म्हणते जावई बापूंना जशी झोप येते ना, तशी झोप आमच्या बळजबरीच्या सुनबाई यांना यायला हवी. काय झालं जागरण. प्रेक्षकांना हा तिथनं येतो आणि विचार करतो की काहीतरी गडबड नक्कीच आहे. प्रेक्षकांना अर्णव सगळं ऐकतच असतो आणि म्हणतो त्याच्या रूम मध्ये निघून तर गेलाय, बट आय हॅव टू बी अलर्ट. सिंदूरला एकटं सोडणार नाहीये मी. प्रेक्षकांनो, ती परत ईश्वरी घरात येते आणि देवी आईकडे बघते. तिला खूपच जास्त झोपही येत असते. प्रेक्षकांनो, लावण्य तिच्या समोर असते हेही तिला जाणवत नसतं आणि म्हणून त्यामुळे लावण्य तिच्या डोळ्यासमोर किंवा त्याच्या तोंडासमोर चुटकी वाजवते. लावण्य म्हणते झोप येते तर झोप ना, असंही तुझं नशीब झोपलेलंच आहे, ह्या घरात फार दिवस टिकणार नाहीयेस तू. ईश्वरी म्हणते की मला ना आता तुमच्याशी बोलण्याची बिलकुल इच्छा नाहीये. लावण्य म्हणते प्रेक्षकांनो मग जाऊन झोप. लावण्य म्हणते तसाही देवीचा आशीर्वाद तुला नाही मलाच मिळणार आहे. प्रेक्षकांना आपल्यालाही माहिती की ईश्वरी काही शांत राहणाऱ्यातली नाहीये आणि ती कसा टोला देते बघा, आणि म्हणते की देवीचा आशीर्वाद काही बिझनेस ट्रेंड नाहीये, स्पर्धा करून जिंकायला त्याला मिळायचा असतो त्याला मिळतोच. लावण्य म्हणते ग्रेट, हे तुला ऑलरेडी माहितीच आहे तर, म्हणजे तुला नंतर धक्का बसणार नाही. ईश्वरी म्हणते की मी काही मिळवण्याच्या इराद्याने काही करतच नाहीये. ईश्वरी म्हणते की हळदी कुंकवाला ज्या बायका येतील त्यांना मला तसंच पाठवायचं नाहीये. आणि प्रेक्षकांना आपल्याला तर माहितीये ही लावण्य फक्त दिखावाच करत असते. ईश्वरी म्हणते की माझ्या सासूबाईंनी जी प्रथा सुरू केली ना, ती प्रथा पुढे सुरू ठेवणे माझं कर्तव्यच आहे एक सून म्हणून. प्रेक्षकांना लावण्याला ही गोष्ट खूप लागते, पण तरीही ती तिला प्रत्युत्तर करते आणि म्हणते की म्हणते की करेक्शन, म्हणते की कोणाचीच इच्छा नसतानाही झालेली सूनबाई. प्रेक्षकांना ईश्वरी पण काही कमी नाही येत आणि तिचे जे 2 बोट असतात ना ती नेहमी दाखवते, ते ईश्वरी खाली करते आणि म्हणते की करेक्शन. चांगल्या मनाने काहीही केलं ना तरीही त्याचं फळ आणि आशीर्वाद हे मिळतच. आणि प्रेक्षकांना ही एकदम कमालची गोष्ट बोलली आहे तर ईश्वरी, कारण चांगल्या मनाने आपण काहीही केलं ना, शिरा का होय ना, आपल्याला फळ हे नक्कीच भेटतं. ईश्वरी मात्र लावण्याला सोडतच नसते आणि म्हणते की फक्त मन आणि इरादा चांगला हवा. ईश्वरी म्हणते आणि थँक्स, तुमच्याशी बोलण्याने का होईना माझी झोप उडाली.
प्रेक्षकांना हे ऐकून मात्र लावण्या खूप चिडते आणि म्हणते की अँड यू, तिथून संतापून ती मात्र लावण्या तिथून निघून जाते. ईश्वरीला मात्र इकडे जांभया येतच असतात. ईश्वरी म्हणते की काय झालंय आज, इतकी झोप काय येते मला. प्रेक्षकांनो आणि ईश्वरीला खूपच झोप येत असते आणि ती म्हणती आई ग. आणि इकडे लावण्या ह्या हिच्यावर लक्ष ठेवूनच असतात. वल्लरी म्हणते की बघ झालं की नाही काम सुरू, बघ तिला झोप येते. आता प्रेक्षकांना हिला इकडे झोप येत असते त्यामुळे ती चक्रा मारत असते आणि अर्णव तिच्या मागणं येतो आणि म्हणतो की मिस इंदोर. ईश्वरी म्हणते की तुम्ही, म्हणतो की ब्लॅक कॉफी. आणि प्रेक्षकांना हे ऐकल्यानंतर ह्या दोघी मात्र बिचकतात. ईश्वरी म्हणते की कॉफी, अहो पण तुम्ही कुठून करून आणलीत. अर्णव म्हणतो की मिस इंदोर आपल्या रूम मध्ये कॉफी मशीन आहे, काढलं आणि बनवली. अर्णव म्हणतो की घे पटकन. ईश्वरी म्हणते की पण सर तुम्ही झोपला नाहीत. अर्णव म्हणतो की तुला खरंच असं वाटतं, तुला असं एकटीला सोडून मी झोपून जाईल. अर्णव म्हणतो घे मिस इंदोर कॉफी पी. ईश्वरी म्हणती नाही सर मी कॉफी पित नाही. तिच्याकडनं ही लावण्य इकडे येणार असती तर मामी तिला येऊ देत नाही, अडवतात. ईश्वरी म्हणते मी कॉफी पित नाही आणि बिना दुधाची तर बिलकुलच पित नाही. अर्णव म्हणतो की मिस इंदोर ब्लॅक कॉफी पिल्याने ना ब्रेन अलर्ट राहतो, हे पटकन. म्हणते की माझा ब्रेन अलर्टच आहेत. अर्णव म्हणतो हो मला माहितीये, घे पटकन. ईश्वरी म्हणती नाही हो सर को. अर्णव म्हणतो मिस इंदोर. ईश्वरी म्हणते मला नाही आवडत. अर्णव म्हणतो कॉफी घे, रात्रभर जागायचं आहे तुला, हे कॉफी. प्रेक्षकांनो ही आहे ना कॉफी पिते आणि म्हणते की किती कडू येत, कशी पिता हो तुम्ही ब्लॅक कॉफी. अर्णव म्हणतो की मी ब्लॅक कॉफी कशी पितो नंतर तुला इन डिटेल सगळं सांगेल, गरम आहे तोपर्यंत पिऊन घे बरं वाटेल. अर्णव म्हणतो पिऊन घे. आणि प्रेक्षकांना ही पिते आणि ही कसं तरी करते आणि म्हणते की नाही सर खूप कडवट आहे, मी नाही पिऊ शकत, खरंच नाही. प्रेक्षकांना मामीलाही तेच हवं असतं. म्हणतो की मग मला तुला जागा ठेवण्यासाठी दुसरं काहीतरी करावं लागेल. ईश्वरी म्हणते की म्हणजे तुम्ही काय करणार आहात. म्हणतो की 1 मिनिट. प्रेक्षकांना इकडे 1 मिनिट म्हटल्यानंतर डायरेक्ट घराबाहेरचं सीन दाखवलेला आहे. अर्णवने काहीतरी छोटासा टेप काहीतरी आहेत ते लावलेलं आहेत आणि इकडे ईश्वरी म्हणती अहो सर हे काय, सगळे झोपलेले आहेत. अर्णव म्हणतो की सगळे झोपलेलेही आहेत आणि सगळ्यांचे डोर्स बंदही आहेत. म्हणतो की डोंट वरी आपण इथे बाहेर आहोत, मला सांग तुझं जागा राहणं जास्त इम्पॉर्टंट आहेत की नाही. मग ईश्वरी म्हणती म्हणून काय सर हे. आणि प्रेक्षकांना इकडे अर्णव हसतो आणि तिला गोल असं फिरवतो आणि अर्णव नाचायला सुरुवात करतो टुन 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 टुन. आणि ईश्वरीला म्हणतो की तसं नाच. ईश्वरी आधी नाही म्हणते आणि मग नाचते प्रेक्षकांना. आणि हे सगळं दृश्य ना लावण्य आणि मामी दुरून बघत असतात प्रेक्षकांना. फार मज्जा येणार आहेत. गाणं लागतं आली उमरून माझ्या दारी, प्रीत नवी मधुशाली हो ठरला मधुबास नवा. प्रेक्षकांना हे दोघे इकडे छान असा ह्या गाण्यावर डान्स करत असता आणि तो का डान्स करता की अर्णवला ईश्वरीची झोप घालवायची असते आणि ह्या दोघी हे बघतात की ईश्वरी कधी झोपेल. यांनीच तो प्लॅन केलेला असतो त्यामुळे यांना थोडं आता गोष्टीचं टेन्शन तर यायला लागतच आहे आणि त्या दुरून ही गंमतही बघत आहे. प्रेक्षकांना इकडे ईश्वरी अर्णवच्या अंगावर झोपते आणि अर्णव तिला जोरात हे करतो आणि ईश्वरी म्हणते की सर माझी झोप उडाली आहे. प्रेक्षकांना इकडे मात्र लावण्या करते आणि मामी डोक्यालाच हात लावून बसतात. ईश्वरी म्हणते की तुम्ही खूप एक्सपर्ट आहात हो लोकांच्या झोपा उडवण्यात. अर्णव म्हणतो मिस इंदोर लोकांच्या नाहीत मुलींच्या. अर्णव म्हणतो की मोस्ट इलिजिबल पार्टनर सोबत लग्न झालंय तुझं, विसरू नकोस. प्रेक्षकांना ईश्वरी म्हणते की लग्न झालंय पण जरा. आणि अर्णव परत नाचायला सुरुवात करतो कारण गाणं अजून संपलेलं नाहीये. प्रेक्षकांना इकडे ईश्वरी आणि अर्णव अशी दोघंही खूप छान आणि तालात सुरात नाचत असतात.
आणि इकडे मात्र या लावण्याचा जीव वर खाली होत असतो. चेहरा बघा ना प्रेक्षकांनो कसा झालाय. ही मामी तिला खाली लप म्हणून सांगण्याचा प्रयत्न करते पण ती तरीही ऐकत नाही. प्रेक्षकांनो लावण्य तिथनं संतापाच्या भरात निघून जाते आणि मामीही तिच्या मागे मागे जातात. ह्या दोघांचा मस्त डान्स परफॉर्मन्स रंगलेला असतो आणि रंगता रंगता अर्णव ईश्वरी अशी खाली टेकते, म्हणजे डान्स स्टेपच आहे ती. अर्णव तिला पकडतो आणि दोघंही एकमेकांकडे बघतात आणि या मालिकेचं टायटल सॉन्ग लागतं, तो ही रे माझा मित्रवा. ईश्वरी म्हणते की सर गाणं संपलं आहे. प्रेक्षकांना ईश्वरी हसते आणि खूप हसते आणि म्हणते की सर वाटलंच नव्हतं की मी कधी अशी तुमच्यासोबत नाचेन. अर्णव हसतो यावर आणि ईश्वरी म्हणते मस्त नाचवता हो तुम्ही तुमच्या तालावर. अर्णव म्हणतो की झोपेत पण छान टॉन्ट मारते तुम्ही सिंदूर. ईश्वरी म्हणते की सर मी झोपेत नाहीये, माझी झोप पूर्ण उडालीये. ईश्वरी म्हणते की हे तुम्ही आता जे केलं ना याला शुद्ध वेडेपणा म्हणतात. अर्णव म्हणतो की वेडा तर मी झालोच आहे. अर्णव लगेच वर्ड चेंज करतो आणि म्हणतो की आय मीन तुझ्यासारख्या वेड्या मुलीसोबत राहताना आणखीन काय होणार आहेत माझं. हा ईश्वरी म्हणते सर. अर्णव म्हणतो मी सिंदूर. प्रेक्षकांना असं बोलून दोघेही छान पैकी हसतात आणि वेळ घालवतात आणि अर्णव म्हणतो उडाली ना झोप. ईश्वरी म्हणते की आणि हसते. प्रेक्षकांना इकडे मात्र ही लावण्य खूप संतापलेली असते आणि त्या कॉरिडॉर मध्ये येते आणि मागून वल्लरी तिला आवाजच देत असते की लावण्य ऐक माझं, लावण्य एकदा तरी ऐक माझं. आणि लावण्य म्हणते की हे काय सुरू आहे यांचं इकडे. हे सीज barely गेटिंग आउट ऑफ नाऊ. सहन करायचं हे मी हे बघायला आली का मी इथे. प्रेक्षकांना मामी म्हणतात की हाच जो राग आहे ना तुझा हा वाया घालवू नको, सांभाळून ठेव आणि या रागालाच तुझं शस्त्र बनव. लावण्य म्हणते की शस्त्र माय फुट. मामी म्हणते की हा जो काही त्रास होतोय ना तुला 10 पट त्रास त्या ईश्वरीला द्यायचा आहे. मामी म्हणतात की हे बघ कधी ना कधी अर्णव तुझा होणारच आहे, घे ना ह्या सगळ्याचा बदला. एकदा का ही कामगिरी पार पडली मग बघ सगळं काही सुरळीत होणार आहे. प्रेक्षकांनो मामी लावण्याला खूप समजावत असते, म्हणजे तिचे कानच भरत असते आणि तिला खोटीही आशा दाखवत असतात. इकडे मात्र हे दोघं खूप दमलेले असतात आणि चोपाळ्यावर बसतात आणि हसतात. ईश्वरी मनोमन म्हणते की सर माझ्यासाठी का जागले असतील. प्रेक्षकांना ईश्वरीला काही राहवत नाही आणि म्हणते की सर तुम्ही का आलात. म्हणतो की मी सिंदूर परत तेच, तू मला सारखा हाच प्रश्न का विचारतीये. ईश्वरी म्हणते की नाही म्हणजे मी तुम्हाला बोललोच नव्हतं ना मदतीला, मी काहीही केलं नसताना तरी मी जागीच राहिली असते. अर्णव म्हणतो की झालं तर मी सिंदूरची झोप उडालीये, मी सिंदूर आता फ्रेश झालीये, सिंदूरचा नॉर्मल मोड बडबड ऑन झालाय. अर्णव म्हणतो ऍटलिस्ट अप्रिशिएट तर कर की माझ्यामुळे जागी राहिलीये. ईश्वरी म्हणती काही नाही तुम्ही गाणी लावली नसती तरी मी माझ्या मोबाईलवर गाणी लावली असती. पण प्रेक्षकांना ही ईश्वरी काय अप्रिशिएट करतच नाही. अर्णव म्हणतो की नाचली कोणासोबत असती, मोबाईल सोबत. ईश्वरी असते एकटीच नाचली असते. प्रेक्षकांनो अजूनही तिला जांभया येतातच आहेत आणि जांभई देते आणि अर्णवकडे बघते ती. ईश्वरी म्हणते की मला झोप नाही आली बिलकुल नाही आणि गालावर टॅप करते आणि म्हणते की बिलकुल फ्रेश आहे मी. अर्णव म्हणतो की एकदम फ्रेश. अर्णव म्हणतो की 14 तास झोप झाल्यानंतर माणूस किती फ्रेश असतो तेवढी फ्रेश आहे तू. प्रेक्षकांनो हिला इकडे जांभईवर जांभई येत असते आणि ती काय त्या अर्णवला दाखवत नाही, असं हात लपून जांभई देत असते. म्हणतो की मी सिंदूर पण एक काम करूया म्हणजे तुझी झोप उडेल, हे तुझ्या आवडीचं. प्रेक्षकांना ईश्वरी म्हणते काय, आणि हे दोघं काही सांगितलेलं नसतात आणि ह्या दोघांनी इतक्या छान आणि मस्त पंत्या लावलेल्या असतात. देवी आई समोर इतकी छान सजावट केलेली असते आणि तिकडनं मात्र लावण्य आणि मामी फक्त बघण्याचं काम करत असतात. प्रेक्षकांना इकडे वल्लरी मामी आणि लावण्य एकमेकींकडे बघते आणि इकडे हे दोघं पंत्या लावून आल्यानंतर दोघेही जण एकच पंक्ती लावतात आणि दोघेही एकमेकांकडे पुन्हा प्रेमात पडतात, म्हणजे रोमॅन्टिक होतात. इकडे मात्र लावण्याचा जीव अजूनही वर खालीच होतो. हे दोघं सोबत दिसले की तिला काय होतं माहित नाही. या लावण्याला एवढंच काम आहे वाटतं
आत यायचं बाहेर जायचं. आता परत प्रेक्षकांना चिडून तिथनं निघून गेलीये. प्रेक्षकांना हे दोघे एकमेकांमध्ये एवढे बघत असतात की रोमॅन्टिक, आणि या इथे मालिकेचं टायटल सॉन्ग लागतंच, तुम्ही रे माझा मित्र. प्रेक्षकांना हे दोघे एकमेकांकडे बघत असतानाच या मालिकेचा एपिसोड इथेच संपतो. आजची मालिका तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. पण प्रोमोमध्ये बघूयात की काय दाखवलंय ते. प्रेक्षकांना इकडे मात्र ईश्वरीला खूप झोप येत असते, आणि अर्णव म्हणतो की मी सिंदूर म्हणतो की काहीच तास बाकी आहेत रात्र संपायला, झोपायचं नाहीये. प्रेक्षकांना ईश्वरीला काही झोप राहवतच नाही, आणि ती तिथेच देवी आईच्या पायाजवळ झोपून जाते. आणि तेवढ्यात वल्लरी आजींना घेऊन येतात आणि म्हणतात, बघा बळजबरीच्या सूनबाई कसं झोपल्या आहेत त्या. प्रेक्षकांना वल्लरी म्हणते, ए उठ, आणि आजी चिडतात. आजी म्हणतात, तुला जर जमणार नव्हतं तर हे व्रत केलंच कशासाठी. वल्लरी म्हणते की या व्रताचा तू अपमान केला आहेस, कळलं. आणि प्रेक्षकांना असं बोलून इथेच या मालिकेचा प्रोमोही संपतो. आता प्रेक्षकांना आपल्यालाही माहित नाही ईश्वरी आशीर्वाद मिळाला आहेत की नाही मिळालात. आपल्याला हे आता उद्याच भेटेल. आपण उद्या पुन्हा भेटू याच मालिकेचे इंटरेस्टिंग रिव्ह्यू घेऊन. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. बाय बाय.